नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. एक 30 वर्षांची महिला आपल्या 2 छोट्या लेकरांसोबत आणि नवऱ्यासोबत राहायची. पण गावात काम मिळत नसल्यामुळे तिचा नवरा कामाच्या शोधात बाहेरगावी गेला होता. या काळात तिला काही गरज पडली किंवा कुठे जायचं असेल तर ती आपल्या 20 वर्षांच्या पुतण्याला सांगायची. हा पुतण्या तिच्या जवळच राहायचा. या दोघांमध्ये हळूहळू अनैतिक संबंध निर्माण झाले आणि हे संबंध शारीरिक पातळीपर्यंत पोहोचले. नंतर तो पुतण्या पण कामाच्या निमित्ताने बाहेरगावी गेला. आता ती महिला पुन्हा एकटी झाली. एकटीपणात तिची नजर गेली गल्लीतल्या एका 22 वर्षांच्या तरुणावर. त्याच्याशीही तिने अनैतिक संबंध प्रस्थापित केले आणि शारीरिक संबंध ठेवायला सुरुवात केली. तिची ही सवय तिला कुठल्या भयंकर परिस्थितीत नेऊन ठेवणार हे तिला स्वतःलाही माहीत नव्हतं. पण जे घडलं ते खरंच हैराण करणारं होतं. ही घटना नात्यांना काळेमा फासणारी आणि अनेक कुटुंब उद्ध्वस्त करणारी ठरली. नेमकं काय घडलं ते जाणून घेऊया. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर ही घटना आहे मध्य प्रदेशातील एका छोट्या गावातील. गावात राहणारा 32 वर्षांचा संजय आपल्या पत्नी आणि 2 मुलांसोबत राहायचा. संजयचं वय 32 होतं तर त्याच्या पत्नीचं नाव होतं राधा, वय 30 वर्ष. त्यांना एक 8 वर्षांची मुलगी आणि 5 वर्षांचा मुलगा होता. संजय मेहनती माणूस होता, पण गावात पुरेसं काम मिळत नव्हतं. म्हणून तो आणि गावातील अनेक जण कामासाठी बाहेर राज्यात जायचे. राधा घरी लेकरांसोबत एकटी राहायची. पण तिला फार टेन्शन नव्हतं, कारण आजूबाजूला संजयचे आई-वडील आणि इतर नातेवाईक राहायचे. ते लेकरांवर आणि राधावर लक्ष ठेवायचे. एकदा संजय कामासाठी महाराष्ट्रातील पुण्याला गेला. जाण्यापूर्वी त्याने आपल्या पुतण्याला, रोहनला, घरी बोलावलं. रोहन फक्त 20 वर्षांचा होता आणि राधा 30 वर्षांची. संजयने रोहनला सांगितलं, तुझ्या मामीला कुठे जायचं असेल, काही हवं असेल तर तू सोबत जा, मदत कर, लेकरांनाही सांभाळ. असा विश्वास ठेवून संजय निघून गेला. दुसरीकडे राधा आणि रोहन हे दोघे हळूहळू जवळ आले. राधा त्याला छोट्या मोठ्या कामासाठी बोलवायची, मुलीला शिकवायला सांगायची किंवा कुठे जायचं असेल तर सोबत घेऊन जायची. या सगळ्यात दोघांमध्ये प्रेम आणि वासना निर्माण झाली. अनैतिक संबंध प्रस्थापित झाले आणि शारीरिक संबंधही सुरू झाले. मामी पुतण्याचं नातं असल्यामुळे कोणालाही संशय येत नव्हता. दोघे याचा पूर्ण फायदा घेत होते. रोहन कधीही राधाच्या घरी जायचा, संबंध ठेवायचा आणि परत जायचा. पण काही दिवसांनी रोहनलाही कामासाठी बाहेर जावं लागलं. घरची परिस्थिती खराब असल्यामुळे त्याच्या वडिलांनी त्याला सोबत नेलं. रोहन राधाला म्हणाला, मी लवकरच परत येईन, आणि तो निघून गेला. आता संजय आधीच बाहेर होता आणि रोहनही गेला. राधाला पुन्हा एकटेपण जाणवू लागलं. गल्लीत राहणारा एक तरुण, राहुल, वय 22 वर्ष, त्याच्याशीही तिचे छोटे मोठे काम चालायचे. राहुल जवळचा होता आणि त्याला राधावर आधीपासूनच आकर्षण होतं. राधाने त्याच्याशीही अनैतिक संबंध सुरू केले आणि शारीरिक संबंध ठेवायला सुरुवात केली. राधा कधीकधी संजयला फोन करायची, पण जास्त वेळा रोहनला फोन करायची. पण जेव्हा राहुलशी संबंध सुरू झाले तेव्हा तिने रोहनला पूर्ण दुर्लक्ष केलं, फोन उचलत नव्हती. रोहन खूप त्रस्त झाला. त्याला समजत नव्हतं की मामी असं का करतीये. तो अनेकदा फोन करायचा, पण राधा स्पष्ट सांगायची, जे झालं ते विसर, आपलं नातं मामी पुतण्याचं आहे, आता काहीही होणार नाही. रोहनला राधावर खरंच प्रेम झालं होतं. तो काम सोडून घरी परतला. थेट राधाच्या घरी गेला. राधाने त्याला सांगितलं, सगळं संपलं, यापुढे काही संबंध नाहीत. पण रोहनच्या डोक्यात वासना आणि प्रेमाचं भूत बसलं होतं. त्याने धमक्या देऊ लागलो, ब्लॅकमेल करू लागलो. राधाने नकार दिला. त्याच रात्री रोहन राधाच्या घराबाहेर बसला होता. मध्यरात्री राहुल, ज्याच्याशी राधाचे संबंध होते, तिच्या घरी गेला आणि काही वेळाने बाहेर आला. हे पाहून रोहनच्या डोक्यात आग लागली. तो राधाकडे गेला आणि धमकी दिली, तू त्या मुलासोबत राहिलीस तर मी संजयला सगळं सांगून देईन. राधा घाबरली. दुसऱ्या दिवशी तिने राहुलला सगळं सांगितलं. राहुलही राधासाठी काहीही करण्यास तयार होता. दोघांनी रोहनच्या हत्येचा कट रचला. तारीख होती 15 जून 2015. उन्हाळ्याचे दिवस. लोक छतावर किंवा बाहेर झोपायचे. रोहनही आपल्या घराच्या छतावर झोपला. मध्यरात्री 12 ते 1 वाजता राधा आणि राहुल धारदार हत्यार म्हणजे चाकू आणि कोयता घेऊन छतावर गेले. त्यांनी रोहनची क्रूर हत्या केली. जागीच त्याचा मृत्यू झाला. दोघे आपापल्या घरी जाऊन झोपले. सकाळी रोहनची आई त्याची वाट बघत होती. 8 वाजले तरी तो खाली आला नाही. आई वर गेली तर रक्ताच्या थारोळ्यात रोहन पडलाय. ती जोरजोराने रडली. आवाजाने सगळे जमले. लोक हैराण झाले. पोलिसांना कळवलं. पोस्टमॉर्टम केलं. सुरुवातीला काहीच कळलं नाही. पण राधाची चौकशी केली तेव्हा तिच्या उत्तरात संशय आला.
तिला ताब्यात नेतलं. चौकशीत राधाने कबूल केलं की तिने राहुलसोबत मिळून रोहनचा खून केलाय. दोघांना अटक झाली. या अनैतिक संबंधांमुळे एक नाही तर अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली. म्हणून असे चुकीचे निर्णय घेण्याआधी हजारदा विचार करा. यात फायदा आहे की नुकसान? ही घटना सांगण्यामागे कोणालाही बदनाम करण्याचा हेतू नाही, तर तुम्हाला सावध करणं आहे. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच एका सत्य घटनेसोबत. धन्यवाद.